जय स्वामी समर्थ. ही आजची अद्भुत कथा एका अशा भक्ताची आहे ज्याचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं, पण स्वामींच्या दर्शनाने त्याचं नशीब बदललं. शेवटपर्यंत ऐका. ही कथा तुमच्याही जीवनात प्रकाश आणेल. पंढरपूरजवळील एक छोट्या गावात रामू नावाचा एक गरीब मनुष्य राहत होता. आई वडील दोघेही गेलेले, नोकरी नव्हती, घरची आर्थिक स्थिती फारच वाईट. दिवसागणिक त्याला अपयश, कर्ज आणि एकटेपणा यांचा सामना करावा लागत होता. एका रात्री तो निराश होऊन नदीकाठी बसला. डोळ्यात पाणी, ओठांवर एकच प्रश्न, हे देव, माझा मार्ग कधी बदलेल? त्याच क्षणी त्याच्या कानात कोणीतरी हिलक्या आवाजात म्हणालं, अक्कलकोटला जा, स्वामी तुझी वाट पाहतायत. दुसऱ्या दिवशी रामूने कर्ज काढून प्रवास केला. रेल्वे, बैलगाडी, पायी चालत तो अक्कलकोटला पोहोचला. स्वामींच्या मठाजवळ लोकांची गर्दी, भक्तांची सेवा, हरिनामाच्या गजरात वातावरण देवमय झालं होतं. रामू स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिला. मनात एकच आशा, स्वामी, माझे दुःख दूर करा. स्वामी चौकात बसले होते. तपकिरी झगा, डोक्यावर टोपी, डोळ्यात अनंत करुणा. रामू जवळ जसा गेला, स्वामी अचानक म्हणाले, अरे रामू, परत आलास? इतका उशीर का केलास? रामू आश्चर्यचकित झाला. तो पहिल्यांदा स्वामींना भेटत होता. स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, जे गाठी बांधून येतात त्यांची गाठ आम्ही स्वतः सोडवतो. रामूचे डोळे पाणावले. तो स्वामींच्या चरणी डोकं ठेवून रडू लागला. स्वामी त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, ज्याचं कोणी नाही त्याचा दत्त आहे. या शब्दांनी रामूचं आयुष्यच बदलून गेलं. स्वामींनी रामूला एकच मंत्र दिला, दत्त दत्त जप करत जा, उद्या सकाळी चाळीत जा. रामू दुसऱ्या दिवशी स्वामींच्या आज्ञेनुसार चाळीत गेला. तेथे एक व्यापारी लोकांसाठी कामगार शोधत होता. रामूने अर्ज केला. व्यापाऱ्याने त्याच्याकडे पाहताच म्हटले, मला काल स्वप्नात एक साधू भेटले, त्यांनी तुझी ओळख करून दिली. रामूला लगेच नोकरी मिळाली. काही दिवसात त्याला घर, पैसा आणि जीवनाची शांती मिळू लागली. त्याला समजलं, ही सर्व लीला स्वामींचीच आहे. प्रत्येक अमुक-तमुक क्षणी स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. जीवनात कितीही अंधार असला तरी एकदा स्वामी समर्थांच्या चरणी आलो की उजेड आपोआप मिळतो. ज्याचं कुणी नाही त्याचे स्वामी आहेत. ही कथा ऐकणाऱ्यांच्या जीवनातही स्वामी कृपा करो. जय स्वामी समर्थ.